शिक्षण म्हणजे केवळ माहितीचा साठा नाही. शिक्षण म्हणजे चारित्र्य घडविणे, मनाला सामर्थ्य देणे, माणसाला स्वतःच्या पायावर उभे करणे. स्वामी विवेकानंदांनी बेलूर मठात आपल्या शिष्यांसमोर उच्चारलेले हे विचार आजही तितकेच प्रेरणादायी आहेत. पण एखादा विचार महान असला तरी त्याला प्रत्यक्ष कृतीची जोड मिळाली तरच तो समाज परिवर्तनाचे सामर्थ्य प्राप्त करतो. अशाच एका ध्येयवेड्या, विदुषी आणि कर्तृत्ववान स्त्रीने स्वामी विवेकानंदांचे हे विचार केवळ ऐकले नाहीत, तर आपल्या संपूर्ण आयुष्याने ते जगून दाखवले. ती स्त्री म्हणजे मदर सीताबाई लेले. शाळा उभारणारे अनेक असतात, संस्था उभ्या करणारेही अनेक असतात, पण माणसं घडवणारी आई होण्याचं भाग्य फार थोड्यांना लाभतं. मदर लेले हे त्या विरळ व्यक्तिमत्वांपैकीच एक. नाशिकच्या शैक्षणिक इतिहासात आदराने उच्चारले जाणारे हे नाव, शेकडो नव्हे हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारं हे व्यक्तिमत्व. एका शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून नव्हे, तर माणूस घडविणाऱ्या शिक्षण संस्कृतीच्या शिल्पकार म्हणून त्यांची ओळख अधिक मोठी आहे. 21 फेब्रुवारी 1917 रोजी मध्य प्रदेशातील सागर येथे शिक्षणाची परंपरा लाभलेल्या भावे कुटुंबात त्यांचा जन्म झाला. घरातील वातावरण विद्वत्तेचे, राष्ट्रभक्तीचे आणि समाजसेवेचे होते. 5 भाऊ आणि 3 बहिणी अशा मोठ्या कुटुंबात वाढताना शिक्षण, शिस्त आणि संस्कार यांचं बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळालं. विद्यार्थी दशेत त्यांनी इलाहाबादच्या क्रॉथवेस्ट महाविद्यालयातून BA पर्यंत शिक्षण घेतलं. त्या काळात भारतरत्न पुरुषोत्तमदास टंडन, भारतरत्न डॉक्टर भगवान दास, आचार्य नरेंद्र देव यासारख्या महान विचारवंतांचा सहवास त्यांना लाभला. महादेवी वर्मा यांच्यासारख्या शिक्षण तपस्विनींचे कार्य त्यांनी जवळून पाहिलं. पंडित मदन मोहन मालवीय यांनी उभारलेल्या बनारस हिंदू विद्यापीठाच्या ध्येयवादी शिक्षणाचा प्रभावही त्यांच्या मनावर पडला. याच काळात त्यांच्या मनात एक विचार रुजला, शिक्षण हे केवळ नोकरीसाठी नसतं, शिक्षण माणूस घडवण्यासाठी असतं. महात्मा गांधींच्या सत्य, अहिंसा आणि खादी या विचारांनी त्या इतक्या प्रभावित झाल्या होत्या की आयुष्यभर त्यांनी साधेपणा आणि मूल्यनिष्ठेची कास धरली. शुभ्र खादीची साडी, तेजस्वी व्यक्तिमत्व, शिस्तीचा आग्रह आणि प्रेमळ स्वभाव हेच त्यांचं वेगळेपण होतं. विवाहानंतर सीता भावे या नाशिकच्या लेले कुटुंबात सून म्हणून आल्या आणि सीताबाई लेले बनल्या. शासकीय कन्या विद्यालयात इंग्रजी, गणित आणि संस्कृत विषयाच्या शिक्षिका म्हणून त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात केली. अध्यापनातील त्यांचं प्रभुत्व, शिस्तप्रिय स्वभाव आणि विद्यार्थ्यांविषयीचे प्रेम यामुळे त्या अल्पावधीतच सर्वांच्या आदरास पात्र ठरल्या. परंतु त्यांच्या मनात एक स्वप्न सतत आकार घेत होतं. इलाहाबादमध्ये शिक्षण घेताना त्यांनी महादेवी वर्मा यांच्या प्रयाग महिला विद्यापीठाचं कार्य जवळून पाहिलं होतं. पंडित मदन मोहन मालवीय यांनी उभारलेल्या बनारस हिंदू विद्यापीठामागील राष्ट्रीय शिक्षणाची प्रेरणा त्यांनी अनुभवली होती. त्यांना वाटत होतं की नाशिकमध्येही अशी शाळा उभी राहिली पाहिजे, जी मुलांना केवळ इंग्रजी शिकवणार नाही, तर भारतीय संस्कृती, चारित्र्य आणि राष्ट्रप्रेमाचे संस्कारही देईल. हा विचार केवळ स्वप्न राहिला नाही. आदरणीय दादासाहेब पोतनीस, वत्सलाताई पोतनीस, विश्वनाथ क्षत्रिय, अण्णासाहेब कुलकर्णी, लालासाहेब मुंदडा,
गोपाळराव लेले आणि इतर समविचारी सहकार्यांसह त्यांनी या स्वप्नाला वास्तवाचं रूप देण्याचा निर्धार केला. सरकारी नोकरी म्हणजे सुरक्षित भविष्य, प्रतिष्ठा, स्थैर्य आणि निश्चित उत्पन्न. परंतु सीताबाई लेले यांच्यासाठी या गोष्टींपेक्षाही ध्येय अधिक महत्त्वाचं होतं. त्यांनी सुरक्षिततेच्या चौकटीत राहण्याऐवजी समाजाच्या भविष्यात गुंतवणूक करण्याचा मार्ग निवडला. आणि मग सन 1964 मध्ये अवघ्या 10 विद्यार्थ्यांपासून स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलची सुरुवात झाली. सुरुवातीला साध्या जागेत सुरू झालेली ही शाळा आकाराने लहान होती, पण तिच्या मागील स्वप्न मात्र विशाल होतं. सीताबाई लेले यांना खात्री होती की मोठी इमारत शाळेला मोठं बनवत नाही, मोठे विचार आणि संस्कारच शाळेला मोठेपणा देतात. म्हणूनच पहिल्या दिवसापासून शिस्त, गुणवत्तापूर्ण शिक्षण, भारतीय संस्कृती, स्वावलंबन आणि व्यक्तिमत्व विकास यावर त्यांनी विशेष भर दिला. त्या दिवशी लावलेले ते छोटेसे रोपटे पुढे एका विशाल वटवृक्षात वाढले. हजारो विद्यार्थी त्या संस्थेतून घडले. अनेकांनी देशविदेशात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. पण या यशाचा पाया रचला गेला होता तो त्या पहिल्या 10 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या ध्येय यात्रेत. शाळा सुरू झाली. सीताबाई लेले मुख्याध्यापिका झाल्या. पण काही वर्षातच विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी आणि पालकांच्या ओठावर त्यांच्यासाठी एक वेगळंच नाव आलं, मदर. हा सन्मान त्यांनी मागितला नव्हता. तो त्यांच्या प्रेमळ स्वभावाने, न्यायप्रिय वागणुकीने आणि माणुसकीने त्यांना मिळाला होता. मदर लेले यांच्यासाठी शाळा केवळ वर्गखोल्या नव्हत्या, ती एक मोठी कुटुंब व्यवस्था होती. शिक्षक हे सहकारी नव्हते, तर संस्कार यज्ञातील सहप्रवासी होते. कर्मचारी हे नोकर नव्हते, तर संस्थेचे कुटुंबीय होते. आणि विद्यार्थी, ते तर त्यांच्या हृदयाचे तुकडे होते. शाळेत कोणत्याही माणसाची ओळख त्याच्या जातीने, धर्माने किंवा प्रांताने होत नसे, त्याच्या गुणांनी होत असे. सीताबाई लेले यांना माणसांची अचूक पारख होती. म्हणूनच केरळचे अब्राहम सर, कोलकात्याचे दुबे सर, ग्रामीण भागातून आलेले खांबेकर सर, आव्हाड सर अशा विविध पार्श्वभूमीच्या शिक्षकांना त्यांनी प्रेमाने आणि विश्वासाने संस्थेत स्थान दिलं. त्यांच्या दृष्टीने विविधता ही अडथळा नव्हती, तीच संस्थेची ताकद होती. मुख्याध्यापकांच्या या कार्यालयाचा दरवाजा सर्वांसाठी कायम उघडा असे. शिक्षक असोत, कर्मचारी असोत किंवा शिपाई, प्रत्येकाशी त्या सन्मानाने बोलत. लक्ष्मी, सगुणा, अनुसया, ठका किंवा मुरली ही नावे त्यांच्या ओठावर आली की त्यात अधिकारापेक्षा आपुलकीच अधिक असे. त्यामुळे शाळेत नातं पदाचं नव्हतं, ते माणुसकीचं होतं. एकदा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात त्यांनी वर्षभर एकही रजा न घेता प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या दुबे सरांचा स्वतःच्या खिशातून 10 रुपयांचे बक्षीस देऊन गौरव केला. त्या 10 रुपयात पैशांचं मूल्य नव्हतं, होता तो कर्तव्यनिष्ठेचा सन्मान. चांगल्या कामाची दखल घ्यावी आणि कर्तव्यनिष्ठेला सन्मान द्यावा, हा त्यांचा संदेश त्या छोट्याशा कृतीतून सर्वांच्या मनात कायमचा कोरला गेला. आदराने वागणं हा त्यांच्या स्वभावाचा स्थायीभावच होता. म्हणून संस्थेत त्यांना मुख्याध्यापिका म्हणून नव्हे, तर मदर म्हणून ओळख मिळाली. कारण त्यांनी केवळ शाळा चालवली नाही,
तर प्रेम, शिस्त, माणुसकी आणि संस्कारांनी एक मोठं कुटुंब उभं केलं. काही व्यक्ती संस्था उभारतात, काही व्यक्ती संस्थांसाठी इमारत उभारतात. मदर लेले यांनी स्वामी विवेकानंद विद्यालयाला केवळ इमारत दिली नाही, तर संस्कारांचा आत्मा दिला. स्वामी विवेकानंद म्हणाले होते, सारे शिक्षण म्हणजे माणूस घडवण्याची प्रक्रिया आहे. मदर सीताबाई लेले यांनी हा विचार केवळ शब्दात मानला नाही, त्यांनी तो हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनात रुजवला. म्हणूनच त्यांनी उभारलेली संस्था आजही केवळ शिक्षण देत नाही, तर संस्कार, शिस्त, स्वाभिमान आणि माणुसकी घडवते. म्हणूनच नाशिकच्या इतिहासात मदर लेले हे नाव केवळ एका मुख्याध्यापिकेचे नाही, तर एका युगप्रवर्तक, शिक्षण तपस्विनीचे आहे. इतिहास फक्त पुस्तकात नसतो, तो आपल्या आठवणींमध्येही जिवंत असतो. त्या आठवणी जपूया, पुढील पिढीपर्यंत पोहोचवूया. आपल्याकडे या महान व्यक्तिमत्वाविषयी एखादी आठवण, छायाचित्र किंवा दुर्मिळ माहिती असेल तर कृपया ती कमेंटमध्ये जरूर लिहा. आपल्या आठवणी पुढील पिढीसाठी अमूल्य ठेवा ठरतील. हा व्हिडिओ त्या व्यक्तीला ओळखणाऱ्या प्रत्येकापर्यंत अवश्य पोहोचवा. चला, आपल्या इतिहासातील अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्वांच्या स्मृती जतन करण्याच्या या प्रयत्नात आपण सर्व सहभागी होऊया. मदर सीताबाई लेले यांना विनम्र अभिवादन. पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला. धन्यवाद. या होत्या महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या नाशिकच्या प्रभावी स्त्रिया, अर्थात नाशिकच्या विदुषी. मूळ लेखिका डॉक्टर विद्या केशव चिटको. निर्मिती नवप्रेरणा एंटरटेनमेंट. मराठी भाषांतर आणि वाचक स्वर ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी, बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते. धन्यवाद.